नमो विश्वरूपा विश्वनाय बापा पांडुरंगा गुरु प्रथम नमो दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकापूर स्तरी माझा जीवीचा उठेवा नमिन ज्ञान देवा जाऊन नम ज्ञानेश्वरा नम ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अध्यत्रे जननी देवाची प्रभुती मी दोडार्जित असे भक्ती म्हणून बोल जे गंगावती ते स्वीकाराल किंवा तारधे आपले चौफारवण्या बडे वरी बैसू पावले श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता भगवान विलासने जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विशु मोहिनी नमले मिया मस्त करे पाला शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हा राम दूता काय भक्तीच्या गावाता मज दावाव्या सुबटा प्रस्तुत प्राप्त स्थळी सेवा वित्तार्थ निवडलेला जो अभंग आहे तो अभंग महान भगवत भक्त महाराष्ट्र भूषण भक्त श्रेष्ठ ज्ञाननिष्ठ आणि वैराग्य वरिष्ठ याचा आवाज नाही कमी करता येणार का? शरण शरण हनुमंता तुम्हाला राम दूता काय भक्ती त्या देवाता मजदा सुबटा प्रस्तुत प्राप्त प्रश्न प्राप्त स्थळी सेवा वित्तार्थ निवडलेला जो अभंग आहे तो अभंग महान भगवत भक्त महाराष्ट्र भूषण भक्त श्रेष्ठ ज्ञाननिष्ठ आणि वैराग्य वरिष्ठ जगविख्यात जगद्गुरु श्रीमंत श्री संत देहू निवासी सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबरायजी महाराज यांचा 4 चरणाचा ज्यांची आपण प्राण प्रतिष्ठा केलेली आहे असे हनुमंतराय भक्तीचे आचार्य आपण ज्यांना म्हणतो भक्तीचे आचार्य म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे श्री भक्त हनुमंतराय आणि त्या हनुमंतरायांकडे श्री संत जगद्गुरु तुकोबरायजी महाराज एक दान मागतायत याचना करतायत करुणा भागतायत मागणी मागतायत प्रार्थना करतायत विनंती करतायत किती शब्द झाले म्हणजे तुम्ही मोजण्याच्या भांगडीत पडत नाही वाटत आवाज खूप आहे बाबा त्याचा काहीतरी विलास करा त्याला हा किती शब्द झालेत दान मागतायत याचना करतायत करुणा भागतायत मागणी मागतायत प्रार्थना करतायत विनंती करतायत
आता याच्याही पुढे जाऊन सांगतो ऐका. ज्या हनुमंतरायांची आपण प्राण प्रतिष्ठा केलेली आहे त्या हनुमंतरायांकडे आपण काय मागावं याचं यथार्थ ज्ञान महाराज आजच्या अभंगातून करून देत आहेत. विठाला या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी काही बोलण्यापूर्वी एक दोन गोष्टींचा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. आजचा जो हा सेवेचा युग आलेला आहे, कीर्तनाचा युग आलेला आहे, कीर्तनाच्या माध्यमातून सर्व भाविकांचं दर्शन मला प्राप्त झालेलं आहे की निमित्त उघडे जवळजवळ तुम्हाला सर्वांना ज्ञात जे कल्पना जे, परंतु वक्त्याचं कर्तव्य समजून अगदी एका मिनिटात परिहार देतो ऐका. आपल्या श्री क्षेत्र काडेवाडी या पवित्र अशा क्षेत्रामध्ये जवळजवळ हे 36वे वर्ष आहे आणि या 36व्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची म्हणजे पत्तरवाड्या टाकण्याचं काम हे माझ्या वाटेला आलेलं आहे. कोणतं काम बोललो? पत्तरवाड्या टाकण्याचं काम आहे. तर आपल्या या काडेवाडी गावामध्ये जो काही हा प्रतिवर्षाप्रमाणे ज्ञानयज्ञ होत असतो, साधू संत महात्मे सत्पुरुष यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ मंडळी, बालगोपाळ मंडळ, तरुण मंडळ, महिला माता या सर्वांच्या उपस्थितीने सर्वांच्या सहकार्याने घरी जे थांबलेले त्यांचंही सहकार्य म्हणायचं. कमीत कमी ते जेवणाच्या टायमापर्यंत येतील, चला बाबा प्रसाद घ्यायला म्हणून. तर त्यांच्याही सहकार्याने आणि या वर्षी हनुमंतरायांचा मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि हनुमंतरायांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठाही झालेली आहे. साधू संत महात्म्यांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेल्या अशा या पवित्र क्षेत्रामध्ये आणि प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम झालेला आहे. तो मला वाटतं 25 आणि 26 तारखेला आणि त्याच्यानंतर आजपासून या यज्ञाला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी मृदुंगाचार्य म्हणून आमचे समीर महाराज, सर्वांनी एक वेळा टाळी वाजवा त्यांच्याकरता. आणि खरोखर बुवा या मंडळींकडे बघितलं मी अतिशोक्तीने सांगत असं वाटतं ज्या व्यक्तीकडे हे लोक शिकता येत नाही, बालगोपाळ मंडळ, मरावं आणि पुन्हा त्यांच्याकडे आपणही शिकायला यावं असं किती असं सुंदर त्यांचे ते धोत्र, त्यांचे ते, आणि खरोखर मलाही एक असा शिवून आणायला पाहिजे होता. मी आनंद वाटला हे विद्यार्थ्यांना पाहून. हे संस्कार फार महत्वाचे बुवा. किती संपत्ती कमवली म्हणजे समाधान मिळेल, पण यांच्याकडे बघितल्यानंतर किती आनंद वाटतो. या सर्व बालगोपाळांकरता एक वेळा सुंदर टाळी वाजवा. आणि सुंदर असे गायनाचार्य महाराज मंडळी, आता सर्व गुरुबंधू मंडळी, याच्यात तुमचे सर्वांचे नाव आले आता, कारण प्रत्येकाचे नाव घेत बसलो म्हणजे आपलं त्याच्यात वेळ जाणार आहे. आणि माझ्यापेक्षा हे लोक तुमचे जास्ती परिचयातले आहेत, त्याच्यामुळे काय नाव घेण्यात अर्थ बी नाही. तर सुंदर असं नियोजन हे, छोटस असं गाव हे, परंतु आम्ही नेहमी 8 वाजता पोहोचणारे मंडळी आज 2 वाजता येण्याचा योग आला. आणि ही सुंदर अशी वस्ती बघितल्यानंतर थोडासा आनंद वाटला. आम्ही ज्यांच्याकडे थांबलेलो होतो 2 वाजेपासून येऊन, ते हरिभक्तीपरायण पोपटराव यांनी त्यांच्या त्या वस्तीवर असा सुंदर आनंद वाटला. वाटायचं जाऊन आराम करू, परंतु इथं आल्यानंतर ते वस्तीतलं वातावरण बघितल्यानंतर मी त्यांच्या शेतातच फिरत बसलो. असतो सर्व भाविकांचं दर्शन मला प्राप्त झालं. आणि आज सेवेचा पहिला दिवस आहे. ज्या भाविकांच्या वतीने देणगीदार, हितचिंतक, कार्यकर्ते मंडळी, या सर्वांच्या वतीने माझ्या वाटेला आलेली ही सेवा आहे, महाराजांच्या वतीने माझ्या वाटेला आलेली ही सेवा आहे. या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि आपल्या समोर जो अभंग म्हणून दाखवलेला त्या अभंगावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल
आपल्या या भागवत संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये गर्दीला कधीच महत्व दिलं गेलेलं नाहीये. काय बोललो मी महाराज? गर्दीला कधीच महत्व दिलं जात नाही. दर्दी लोक पाहिजे तिथं. कसे लोक पाहिजे? दर्दी लोक पाहिजेत. आणि मी ह्या ठिकाणी उभं राहिल्यानंतर हे समोर जे बसलेली मंडळी ना, सर्व दर्दी लोक दिसत आहेत बुवा. मला काय तुमची स्तुती करून तुमच्याकडून जास्त डबल उपळायचं नाहीये, पण वस्तुस्थिती सांगतो. नाहीतर काही गावांना जावं ना, सर्व कुणाच्या डोक्यात टोप्या नसतात, कुणी कसं असतं. पण आज इथं सर्व वारकरी मंडळी दर्दी लोक आहेत, म्हणून तुमच्याही चरणावर मी नतमस्तक होतो बुवा. विठ्ठल अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंग अगदी साधा सोपा सरळ रुचन पेचन आवडून गेली होते अनुभवला येईन असा अभंग सगळे पित्यार्थ निवडलेला आहे. महाराज आजच्या या अभंगातून ज्यांना आपण भक्तीचे आचार्य म्हणून ओळखतो, आपण ज्यांची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे, त्या हनुमंतरांकडे तुकोबराय महाराज एक दान मागतायत. तुम्ही म्हणाल महाराज, अहो श्री संत जगद्गुरु तुकोबराय महाराजांचं जीवनचरित्र आम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे. अहो तुकोबराय महाराज असं एक संत होऊन गेलेले मायबापांनी की त्यांनी कधीही कुणाजवळ काहीच मागितलेलं बघा ना तुम्ही. ते स्पष्ट सांगतात, आमच्या वाड वडिलांची अशी रीत आमच्या वाड वडिलांची अशी रीत आहे की काही मागणे हे आम्हाला काय अनुचित आहे. ऐका मायबापांनो, स्वतः जगद्गुरु तुकोबराय महाराज कुणाजवळ काही मागत नव्हते. जे दुसऱ्यापुढे हात पसरवतात त्यांच्या जिन्याचा धिक्कार असो असे म्हणणारे कोण? आजचे कीर्तनकार. कोण? हात पसरे जे तुका म्हणे तरी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने धिक्क त्याचे. जे दुसऱ्यापुढे हात पसरवतात त्यांच्या जिन्याचा धिक्कार असो असे म्हणणारे श्री संत जगद्गुरु तुकोबराय महाराज. ऐका हो, परमार्थ करणारा एखादा साधक असेल मायबापांनो, परमार्थी जीवन जगणारा एखादा जर माणूस असेल तर तो सुद्धा जगापुढे भीक मागत. ज्यांच्या अंतःकरणामध्ये शुद्ध परमार्थाची आनंदाची मस्ती, त्यांचा विषय मी तुमच्या समोर मांडतोय. लक्षात ठेवा, आमच्यासारखे माफी मागून बोलतो मी सर्वांची, आमच्यासारखा कीर्तन करून करून संसार सुधरवणाऱ्यांचा इतिहास डोळ्यासमोर आणूच नका बुवा. विठ्ठला आम्ही कीर्तन करून करून आमचे संसार सुधरवले असतील, आमचा विषय सोडून द्या. परंतु ज्यांच्या अंतःकरणामध्ये शुद्ध परमार्थाची आनंदाची मस्ती मायबापांनो, त्यांच्या जीवनातील मागणं हे संपलेलंच असतं. स्वतः मागत नाही, जगाला सांगतात मागू नका. जे मागतात त्यांचा धिक्कारही केलेला आहे. आणि मग तुकोबरायजी महाराज हनुमंतरायांकडे मागणी मागतायत, त्याचं कारण काय? तर ऐका, ज्या गोष्टीने आपलं जीवन अधोगतीला जाणार आहे ते मागू नये, आणि ज्या गोष्टीने जीवन आपलं उत्कर्षाला पावणार आहे, आपलं भलं होणार आहे, ते मागितल्याशिवाय
काय बोललो मी? ज्या गोष्टीने आपलं जीवन अधोगतीला जाणार आहे ते मागू नये, आणि ज्या गोष्टीने आपलं जीवन उत्कर्षाला पावणार आहे, आपलं भलं होणार आहे ते मागितल्याशिवाय. तुम्ही म्हणाल महाराज हे बोलणं तुमचं दोन तोंडी जनावरासारखं दिसतो, काय म्हणता हो तुम्ही त्याला? 6 महिने ह्या तोंडाने चालतं, 6 महिने तर तसं हे तुमचं बोलणं दिसतंय. हे आतापर्यंत तुम्ही सांगतायत की संत महात्म्यांच्या जीवनातील मागणं संपलेलं होतं, स्वतः मागत नव्हते, जगाला सांगतात मागू नका, जे मागतात त्यांचा धिक्कारही करतायत, आणि आता सांगतायत की ज्या गोष्टीने जीवन अधोगतीला जाणार आहे ते मागू नये, आणि ज्या गोष्टीने जीवन उत्कर्षाला पावणारे आपलं भलं होणारे ते मागितल्याशिवाय राहू नये. हे तुमचं बोलणं म्हणजे दोन तोंडीत जनावरांसारखं. पटवून देतो मी आपल्याला, ऐका. वाक्य असं हे, घाण पाणी पिऊ नये. वाक्य काय बोललो मी? घाण पाणी पिऊ नये. मग पाणी पिऊ नये का? घाण पाणी पिऊ नये ही गोष्ट खरी आहे, परंतु गाळून तयार झालेलं पाणी प्राशन केल्याशिवाय राहू नये. कारण पाण्या वाचून मनुष्य प्राणी जगू मनुष्य प्राणी काय, परंतु या भूतलावर असा एकही प्राणी ते पाणी वाचून जगू शकेल. घाण पाणी पिऊ नये ही गोष्ट खरी आहे, परंतु गाळून तयार झालेलं पाणी प्राशन केल्याशिवाय राहू नये. तसंच ज्या गोष्टीने आपलं जीवन अधोगतीला जाणारे ते मागू नये, आणि ज्या गोष्टीने आपलं जीवन उत्कर्षाला पावणारे आपलं भलं होणारे ते मागितल्याशिवाय राहू नये. किंवा दुसरं उदाहरण आहे का, उपवासाच्या दिवशी अन्न खाऊ नये का 2-4 भाकरी रटून घ्याव्यात? वाक्य काय बोललो मी? उपवासाच्या दिवशी अन्न खाऊ नये, परंतु आपल्या हातामध्ये काला झाला, आपला काल्याचा प्रसाद आपल्या हातामध्ये मिळाला आपल्याला, आपण काय म्हणतो? उपवासाच्या दिवशी अन्न खाऊ नये, परंतु प्रसाद घ्यायला काही हरकत नाही म्हणतात. मग तसं जे ज्या गोष्टीने जीवन अधोगतीला जाणारे ते मागू नये, आणि ज्या गोष्टीने जीवन उत्कर्षाला पावणारे आपलं भलं होणारे ते मागितल्याशिवाय राहू नये. श्री संत जगद्गुरु तुकोबराय महाराजांचं जे जीवन होतं मायबापांनी, हे भक्तीच्या आनंदाच्या मस्तीत रंगलेलं जीवन होतं. काय बोललो मी? भक्तीच्या आनंदाच्या मस्तीत रंगलेलं जीवन होतं, आणि भक्तीच्या आनंदाच्या मस्तीत रंगलेलं जीवन असल्यामुळे श्री संत जगद्गुरु तुकोबरायजी महाराज हनुमंतरायांच्या चरणावर नतमस्तक झालेले आहेत, आणि त्यांना भक्तीच्या वाटा विचारता आहेत अभंगाच्या 2ऱ्या चरणात. बरोबर आहे.
काय भक्तीच्या त्या वाटा. ऐका, भक्ती भक्ती म्हणजे काय हो? या से निकालना और या लगाना. काय 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 बोललो मी? या से निकालना और या लगाना. कांद्याचं रूप काय करतो आपण? हा, वाप म्हणता का दार म्हणता तुम्ही? या वाप्यातून कांद्याचं रोप काढायचं, दुसऱ्या वाप्यामध्ये लावायचं, म्हणजे झाले कांदे. मग तसं जे भक्ती भक्ती म्हणजे काय? संसारावरचं प्रेम हळू 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 कमी करत राहायचं आणि भगवंताच्या चरणी लावायचं, त्याला म्हणतात भक्ती. हीच थोर भक्ती आणि संकल्पावी माया. संसारावरचं प्रेम हळू 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 कमी करत राहायचं आणि भगवंताच्या चरणी लावायचं, त्याला म्हणतात भक्ती. म्हणजे या से निकालना और या लगाना, झाली भक्ती. ऐका, कारण परमार्थाच्या आनंदाच्या मस्तीत, भक्तीच्या आनंदाच्या मस्तीत जीवन जगत असल्यामुळे तुकाराम महाराज भक्तीच्या वाटा विचारतायत हनुमंतरायांना. लक्षात ठेवा मायबापांनो, जीवन जगत असताना भक्तीच्या आनंदाच्या मस्तीत जीवन जगलं पाहिजे. कारण भक्तीचा जो आनंद आहे, परमार्थातला जो आनंद आहे, हा सतत नेहमी वाढता आनंद असतो. आणि विषयात तुम्ही आपण लोक जो आनंद मानतो ना, हा सतत नेहमी कमी कमी होत राहतो. उदाहरणार्थ मी सांगतो तुमच्या लक्षात देण्याकरता, आपल्या या अखंड हरिनाम सप्त्याचा आजचा कितवा दिवस आहे? आज पहिला दिवस आहे. आता उद्या हाच आनंद राहणार आहे का? पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी जास्त, पुन्हा तिसऱ्या दिवशी, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या दिवशी विचारू नका, भेदाचा आनंद राहतोय. वाढता आनंद आहे. सुख घडोघडी वाढू लागे. वाढता आनंद आहे. आणि चला विषयाकडे. विषयात आनंदच नाहीये, परंतु मानणारा समाज आहे, मानणारे लोक आहेत म्हणून सांगतो, विषयात मायबापांना तुम्ही आपण जो लोक आनंद मानतो ना, हा सतत नेहमी कमी कमी होत राहतो. उदाहरणार्थाने बघा, लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी पत्नी पतीचं ऐकते, बरोबर आहे ना रे? आणि तुझा काय अनुभव एवढा याच झालंय का? आणि तू कस काय म्हणतोय असं? मला वाटलं का झालेलं आहे म्हणतो. लग्न झाल्यानंतर, ऐका, लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी पत्नी पतीचं ऐकते, बरोबर आहे ना? आता तुम्ही का त्याच्यासारखे थोडी आहेत. लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी पत्नी पतीचं ऐकते, दुसऱ्या वर्षी हा भाऊ तिचा ऐकतो. जय जगजंबे पूर्ण कदंबे, देह तुझ अर्पिला तुझम्या फुलवरा व्हायला, ते बनतात भगत आणि हा बनतो भोप्या. दुसऱ्या वर्षी हा भाऊ तिचा ऐकतो आणि तिसऱ्या वर्षी या दोघांचे भांडण शेजारी लोक ऐकतात. बरोबर आहे ना? अनुभव तुमचा सर्वांचा आहे, फक्त तुम्ही बोलू पावत नाही असा आहे. आणि खरं सांगू का माय बापांनो, मला तुमच्या अनुभवाशी काही घेणं नाहीये. मी माझा अनुभव सांगायला उभा आहे. विठ्ठल. तिसऱ्या वर्षी या दोघांचे भांडण शेजारी लोक ऐकतात आणि कालांतराने 2, 4, 5, 7, 8, 10 वर्षे झाले की कालांतराने ते एकमेकांना सांगतात. हो, काय सांगतात? लग्न केलं नसतं तर. आता बरं म्हणाल, काहीच वाटत नाही आपल्याला. म्हणजे विषयात आपण लोक जो आनंद मानतो मायबापांनो, हा सतत नेहमी कमी कमी होत राहतो, घटत राहतो. आणि परमार्थातला आनंद हा सतत नेहमी वाढता आनंद असतो. भक्तीचा आनंद हा सतत नेहमी वाढता आनंद असतो. म्हणून भक्तीच्या आनंदाच्या मस्तीत जीवन जगणारे तुकोबराय महाराज आणि भक्तीच्या आनंदाच्या मस्तीत जीवन जगत असल्यामुळे हनुमंतरायांना भक्तीच्या वाटा विचारतायत. कारण हनुमंतराय हे भक्तीचे आचार्य होते. आचार्य म्हणजे गुरु होते, म्हणून त्यांना भक्तीच्या वाटा विचारतायत. भक्तीच्या वाटा किती आहेत? फक्त 2 वाटा आहेत. किती आहेत?
दोन. कुठल्या कुठल्या भक्तीच्या दोन वाटा? एक पराभक्ती आणि दुसरी अपराभक्ती. आता पराभक्ती कशाला म्हणतात, अपराभक्ती कशाला म्हणतात, जास्त कठीण विषय मी तुमच्या समोर मांडत नाही. अपराभक्तीच्या शास्त्रामध्ये 9 वाटा सांगितलेल्या आहेत. नारद भक्ती सूत्रामध्ये 11 आहेत. आपण 9 वाटा पाहू. कोणत्या कोणत्या 9 वाटा मोजा. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चनम, वंदे, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. किती झाल्यावर बिंड्या मोजल्या का? तुला माहिती बुवा 9 वर्ष थांबणार आहे असं. पहिल्या क्रमांकाची भक्ती कोणती सांगितली? वा रे वा, टाळी वाजवा. त्याला कॉफी करायची सवय. भावी कीर्तनकार आहेत बुवा, लक्ष देऊनच ऐकलं पाहिजे. पहिली भक्तीची वाटा कोणती सांगितली मी? ऐकणाऱ्यांचा पहिला नंबर लागतो. आपला कितवा का लागेना पाहू आपण, पण पहिला नंबर कुणाचा आहे? ऐकणाऱ्यांचा आहे बुवा. श्रवण करण्याच्या निमित्ताने येऊन बसायचं आहे. वक्ता कोण आहे ते पाहत बसू नये. माफी मागून बोलतो मी आता. अलीकडे समाजामध्ये असं झालेलं आहे बुवा, जेवढा मागणा वक्ता तेवढा जास्त समाज असतो, लक्षात ठेवा. परंतु वक्ता कोण आहे ते पाहत बसू नये. श्रवण करण्याच्या निमित्ताने येऊन बसायचंय, ऐकण्याच्या निमित्ताने येऊन बसायचंय. शास्त्रकार तर असं सांगतायत, तुकोबराय असं सांगतायत, 7 दिवसाचा जरी उपवासी मनुष्य असेल तरी त्याने कीर्तन श्रवणाकरता जाऊन बसायचंय, लक्षात ठेवा. श्रवण भक्ती कोणी केली? श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी आणि साम्राज्य भोवनी सुखी नांदे. श्रवण करण्याच्या निमित्ताने येऊन बसावं. श्रवण भक्ती कोणी केली हो? राजा परीक्षितींनी केली. कोणी केली? राजा परीक्षितींनी. 7 दिवसामध्ये स्वतःचा उद्धार करून घेतला त्या परीक्षिती राजांनी. परंतु श्रवण कोणत्या पद्धतीने केलं? कोणत्या पद्धतीने केलं? सर्वांगाचे कान केले तेने. या शब्दावर अंडरलाईन करून टाका तुम्ही. काय बोललो मी? सर्वांगाचे कान करून त्यांनी श्रीमद भागवताचं श्रवण केलेलं आहे, म्हणून 7 दिवसामध्ये उद्धार झाला. आपलं श्रवण कसं असतं? आपलं श्रवण सांगू का? नडी फुंकले आणि इकडून तिकडे 7 जन्मही उद्धार होणार नाही बुवा. विठ्ठला राजा परीक्षितींसारखं जर आपण श्रवण केलं तर आपला उद्धार होऊ शकतो. लक्षात ठेवा. ऐकणे ही पहिल्या क्रमांकाची भक्ती आहे, परंतु राजा परीक्षितींसारखं जर श्रवण केलं तर आपला उद्धार. पुराणांमध्ये असा विषय आलेला आहे. जनक राजा समोर बसलेले ते याज्ञवल्क्य श्रीमद भागवत कथा सांगताहेत. जनक राजांकडे पाहून याज्ञवल्क्यांनी बोलावं. वक्त्याला अशी सवय पडते, एखादा श्रोता जर लक्ष देऊन ऐकत असेल तर वक्ता सहज त्यांच्याकडे पाहतून बोलत राहतो. याज्ञवल्क्यांनी जनक राजाकडे पाहून बोलावं. बाकीच्या श्रोत्यांना वाटतं हे ज्या राजांकडे पाहून बोलताहेत त्या अर्थी राजे यांना प्रसन्न होऊन जातील, म्हणून हे त्यांच्याकडे पाहून बोलताहेत. याज्ञवल्क्यांनी आपल्या तपश्चर्याच्या बळाने ते जाणलेलं आहे मायबापांनो. आणि काय केलं? नीट लक्ष देऊन ऐका. त्या नगरीला आग लावून टाकली. आपल्या तपश्चर्याच्या बळाने काय केलं याज्ञवल्क्यांनी? त्या नगरीला आग लावून टाकली. आता त्या नगरीला आग लागली आणि श्रोते मंडळी मंडपात बसून राहिली. बरोबर आहे का? हा, भरा 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 मंडप खाली होऊन गेला. जनक राजा समोर बसलेले आहेत. याज्ञवल्क्य श्रीमद भागवत कथा सांगताहेत. अरे जनक, अरे तुझ्या नगरीला आग लागली. महाराज कथा चालू ठेवा हो. अरे जनका, रे तुझा महाल जडतोय हे. महाराज कथा चालू ठेवा. अरे जनका, आपल्या मंडपाला आग लागली. महाराज कथा चालू ठेवा. ऐका माय बापांनो, पुराणामध्ये असा विषय आलेला आहे. जनक राजांचा एक त्या
पाय अग्नीमध्ये जळालेला आहे. काय बोललो मी? जनक राजांचा एक पाय त्या अग्नीमध्ये जळालेला आहे आणि तरी ते श्रीमद भागवत कथा श्रवण करतायत. असं श्रवण केलं तर उद्धार. तुका म्हणे राज्य करिता जनक अग्नी माझी एक पाव जळे. एक पाय त्यांचा अग्नीमध्ये जळालेला आहे माय बापांनो, आणि तरी ते श्रीमद भागवत कथा श्रवण करतायत. असं श्रवण केलं तर उद्धार, नाहीतर तुम बको हम इतबार है विठ्ठला. लक्षात ठेवा माय बापांनो, राजा जनकांसारखं श्रवण केलं पाहिजे, राजा परीक्षितांसारखं श्रवण केलं पाहिजे, तर आपला उद्धार होऊ शकतो. ही झाली पहिल्या क्रमांकाची भक्ती. दुसऱ्या क्रमांकाची भक्ती कोणती आहे? आता नंबर लागतो आपला. दुसऱ्या क्रमांकाची भक्ती कीर्तन भक्ती. पहिला नंबर झाला तुमचा, आता दुसरा नंबर लागला कीर्तन भक्तीचा. पहिले कीर्तनकार कोण झाले? हा, तुम्ही झोपले तर नाही ना? पहिले कीर्तनकार कोण झाले? आपल्या सप्त्यातलं नाही म्हणा तुम्ही. अहो, ही परंपरा कुठून सुरू झाली बुवा? नाही तर तुम्ही माझंच नाव सांगणार आहेत. ही गादी कुणाची आहे? मग केव्हापासून काय तुम्ही तिकडे भात पाहत होते का? झाला का नाही बुवा असं? हो, ज्या अर्थी नारदाची गादी आहे त्या अर्थी पहिले कीर्तनकार कोण आहेत? सर्व उत्तरी बुवा. अहो, बोलू द्या बोलू द्या. काय समाजामध्ये मर्यादा आहे महाराज, आणि समाजामध्ये मर्यादा आहे म्हणून ही परंपरा चाललेली लक्षात ठेवा. बोलू द्या बोलू द्या. शेवटी ते नारदाच्या गादीवर उभे आहेत. नारदाच्या गादीचा अपमान होऊ नये ही समाजामध्ये मर्यादा आहे म्हणून ही परंपरा चाललेली आहे. पहिले कीर्तनकार कोण झाले? तर नारद मुनी. कीर्तन कसं करावं, कीर्तनाची मर्यादा सांगितली. अरे सगुण चरित्रे परम पवित्रे साधवा वर्णावी. कीर्तनाची मर्यादा सांगितली माईबापांनो. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. जेणे करून मृत्यू ठसेन अंतरी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. कीर्तनाची मर्यादा सांगितली. अलीकडे कीर्तनाची मर्यादा कुठपर्यंत पाळली जाते हे तर मी आता बोलू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि एकच सांगून जातो, जर कीर्तनाची मर्यादा पाळली जात नसेल, जे पाळत नसतील, आमच्यासारखे जे कीर्तनाची मर्यादा पाळत नसतील, ते निश्चित नरकाचे अधिकारी होतील बुवा. कीर्तन ही परंपरा उद्धाराचं साधन आहे. कीर्तन ही परंपरा काय आहे? उद्धाराचं साधन आहे. परंतु जर आपण टाइमपास म्हणून या क्षेत्रात आपण जर टाइमपास म्हणून पाहिले, याच्याकडे पाहाल ना, तर जे टाइमपास म्हणून पाहतात किंवा करमणूक म्हणून पाहतात तेही निश्चित नरकाचे अधिकारी बनतील. कीर्तन ही परंपरा उद्धाराचं साधन आहे मायबापांनो. म्हणून कीर्तनाची मर्यादा सांगितली. पहिले कीर्तनकार कोण झाले? नारद मुनी. कीर्तनाची मर्यादा सांगितली. कीर्तनाचे प्रकार सांगतो, मोजा. मोजतो का? करू सुरुवात. गुण कीर्तन, स्वरूप कीर्तन, लीला कीर्तन, नामस्मरण कीर्तन, धर्म कीर्तन आणि संत कीर्तन. किती झाले? तुला का भात जास्त झाला राज?
गुण कीर्तन, स्वरूप कीर्तन, लीला कीर्तन, नामस्मरण कीर्तन, धर्म कीर्तन आणि संत कीर्तन. किती झाले? आता कीर्तनकारांचे प्रकार सांगतो. सांगूच का? जातो सांगून. मोजा. आणि मला महाराज माहिती बरं का, हे लोक सर्व कीर्तन विसरतील पण हे कीर्तनकारांचे प्रकार विसरणार नाही. मोजा. सच्चे, आजचे, बच्चे, कुच्चे आणि लुच्चे. किती झाले? बरोबर मोजले. सच्चे, आजचे, बच्चे, कुच्चे आणि लुच्चे. आता जास्त लांबवत नाही मी, इथंच संपवता हा विषय. विठ्ठला. ही झाली कीर्तन ही परंपरा. दुसऱ्या क्रमांकाची भक्ती झाली. तिसऱ्या क्रमांकाची भक्ती भगवंताचं नामचिंतन करणं. कितव्या क्रमांकाची? तिसऱ्या क्रमांकाची भक्ती. भगवंताचं नामचिंतन करणं कोणी केलं हो? अरे नाम घोष गरजेत प्रल्हाद स्वानंदे प्रगट झाला त्याशी स्तंभी अवतार हरी प्रगटला दैत्य विधारला तया लागे. सर्वांना इतिहास ज्ञात आहे. त्या भक्त प्रल्हादाने भगवंताचं नामचिंतन केलं. भगवंताने स्तंभातून अवतार घेतला, हिरण्यकशिपूचा नाश केला आणि भक्त प्रल्हादाचं रक्षण केले. ही झाली तिसऱ्या क्रमांकाची भक्ती. चौथ्या क्रमांकाची भक्ती आहे पायाची सेवा. कोणी केली? पाय लक्ष्मीचे पायाचा महिमा सोहेराने रमा प्रिय पुरुषोत्तमा केला तुने आली पदांभुज सुकुमार तेथे करत मरे अखंडित. पायाची सेवा लक्ष्मी मातेने केली मायबापांनी आणि भगवंताला आपलंसं केलेले. ही झाली चौथ्या क्रमांकाची भक्ती. पाचव्या क्रमांकाची भक्ती अर्चनम. कोणती बोललो? अहो रामभाऊ जरा थांबा की हो, मला पूजा अर्चा करून घेऊ द्या. बोलतो कोणी आपण व्यवहारामध्ये? पूजा अर्चा. पूजा म्हणजे पूजा, अर्चा म्हणजे काय? मग खरा शब्द हे संस्कृत अर्चनम, त्याचा अपभ्रंश आपण व्यवहारामध्ये करून टाकला अर्चा म्हणून पूजा अर्चा. तो कोणी केली हो ही पूजा भक्ती? राजा पृथ्वीने केली. पूजा कशी केली पाहिजे? एकाग्र करून यामन अंतरी करावे ध्यान सर्व सांग पूजा विधान प्रत्याहारी करावे. एकाग्र मन करून पूजा केली पाहिजे मायबापांनो. आणि लक्षात ठेवा, काही काही लोक पूजा करतात ना त्याला ढंग राहत नाही, रंग राहत नाही. पूजा ही एकाग्र मन करूनच केली पाहिजे. कारण भारत देश, हिंदुस्थान, अजनब खंड, भागवत ग्रंथातलं नाव बोललो मी हे, तर हा प्रतिमा पूजक देश आहे. कसा देश आहे आपला? हा प्रतिमा पूजक देश आहे. परंतु काही काही अधर्मी लोक प्रतिमा पूजा मानत नाही. मी त्यांना शब्द वापरला अधर्मी. काही काही अधर्मी लोक प्रतिमा पूजा मानत नाही. मी तुम्हाला असं विचारतो मायबापांनो, 26 जानेवारीच्या दिवशी किंवा 15 ऑगस्टच्या दिवशी आपण तिरंगी झेंड्याला वंदन करतो. ते वंदन त्या कापडाला असतं का भारत देशाला? माझं समाधान असं उत्तर द्या तुम्ही. हा बरोबर आहे, देशाला. बरोबर आहे ना? तिरंगी झेंड्याला जर वंदन केलं तर वंदन त्या कापडाला नसून ते देशाला पोचू शकते. हे त्याप्रमाणे या ठिकाणी आपण
हनुमंतरायांची मारुतीरायांची प्राण प्रतिष्ठा केली। या ठिकाणी येऊन सकाळी काकड आरतीच्या रूपाने, नंतर सायंकाळी हरिपाठाच्या रूपाने, रात्री कीर्तनाच्या रूपाने किंवा अन्नदानाच्या रूपाने आपण त्या हनुमंतरायांची सेवा केली तर ते त्यांना पोचणार नाही का? परंतु काही काही अधर्मी लोक त्या गोष्टी मानतात। मला मानू नका असं म्हणायचं नाहीये, परंतु आपण त्या गोष्टी देशा मानतो की तिरंगी झेंड्याला वंदन केलं म्हणजे ते वंदन त्या कापडाला नसून ते देशाला पोचू शकतं। आपण त्या गोष्टी जशा मानतो तशा या गोष्टी मानायला काही काही ना काय रोग होतो काय माहिती बा। आता रोग नाही म्हणायचं तर काय म्हणायचं मग? भारत देश, हिंदुस्थान अजनब खंड हा प्रतिमा पूजक देश आहे, म्हणून प्रतिमेची पूजा ही केलीच पाहिजे। विठ्ठला नाहीतर काही काही लोक पूजा करतात त्याला ढंग राहत नाही, रंग राहत नाही। एक जण पूजा करायला बसला आणि पूजा करायला बसल्यानंतर चुलीवर गार करायला दूध ठेवलेलं तर दुधाकडे पाहायचा, पूजा करायचा, दुधाकडे पाहायचा, पूजा करायचा। तेवढ्यात मांजर आली आणि जे गार करायला दूध ठेवलेलं दूध त्याच्यात तोंड घालायला लागली। तेवढ्यात याला जो राग आला, याला जो राग आला ना, याच्या हातामध्ये तो लंगड्या होता कोणता, तो बाळकृष्ण, याने तोच मारून फेकला। आता मांजर म्हणजे ही चतुर जात असते बुवा। त्या मांजरीला तो देव काही लागला नाही, पुन्हा तो देवपूजा करायला बसला। देवपूजा करायचा, त्या दुधाकडे पाहायचा, देवपूजा करायचा, दुधाकडे पाहायचा। मांजर म्हणजे ही चटकलेली जात, आपल्या भाषेमध्ये त्याला आपण लागट म्हणतो। तर ती लागट जाता आली आणि पुन्हा जे गार करायला दूध ठेवलेलं होतं त्याच्यात तोंड घालायला लागले। तेवढ्यात याला जो राग आला, याला जो राग आला ना, त्याच्या हातामध्ये अशी जप करण्याची माळा होती, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा मंत्राचा जप करत होता। याने रागाच्या भरामध्ये ती माळाच मारून फेकली आणि बरोबर योगायोगाने, समजून गेले तुम्ही, योगायोगाने ती माळा त्या मांजरीच्या गळ्यात, बाकीच्या मांजरी म्हणू लागल्या तिला म्हणे का हो तू पण माळकरी बनली? बनले म्हटले मी यावर्षी माळकरी। विठ्ठल त्याने माळकरी बनवून टाकलं। कुणाला हो? ही काय झाली त्याची? ही झाली पूजा, परंतु या पूजेला काही अर्थ नाही माय बापांनो। पूजा ही एकाग्र मन करून केली पाहिजे। कितव्या क्रमांकाची भक्ती झाली ही? 5व्या क्रमांकाची। कितव्या क्रमांकाची? एकाग्र करून या मनांतरी करावे ध्यान, सर्व सांग पूजा विधान प्रत्याहारी करावे। ही झाली 5व्या क्रमांकाची भक्ती। 6व्या क्रमांकाची भक्ती आहे भगवंताला वंदन करणं। कोणी केलं हो? गायीच्या मागे श्रीकृष्ण पाऊले, आक्रूरे वाहिले दंडवत, आक्रूराने भगवंताला वंदन केलं। ही झाली 6व्या क्रमांकाची भक्ती। 7व्या क्रमांकाची भक्ती आहे दास्यत्व भक्ती, आणि ज्यांची आपण प्राण प्रतिष्ठा केलेली आहे त्या हनुमंतरायांनी रामचंद्र प्रभूंचं दास्यत्व पत्करलं। ही 7व्या क्रमांकाची भक्ती आहे। दास्यत्व निकट हनुमंत केले, हनुमंतरायांनी दास्यत्व भक्ती केली मायबापांनो, आणि रामचंद्र प्रभूंना आपलंसं केलेलं झाली 7व्या क्रमांकाची भक्ती। आणि 8व्या क्रमांकाची भक्ती मित्र सख्य, सख्य म्हणजे मित्र भक्ती, सख्य म्हणजे मित्र भक्ती। कोणी केली? सुदाम्या मित्र होता, परंतु तो आपलपोटा होता म्हणून मित्र भक्तीमध्ये मोडला जात नाही। विठ्ठला मित्र भक्ती कोणी केली? ऐका माय बापांनो। अर्जुना सकेत स्वजाती स्वरा श्रीपती, उपदेशली गीता आणि सुखी केले पावथा। अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला मित्र केलं माय बापांनो। भगवंताने गीतेचा उपदेश केला ना, अर्जुनाने स्वतःचा उद्धार करून घेतला। असा मित्र असावा भगवान श्रीकृष्णासारखा ना अर्जुनासारखा। नाहीतर बरेच मित्र असे असतात, आप मरे तो मरे, यजमान लेके मरे। मित्र असा असावा दुधासारखा पाण्यासारखा। काय 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 बोललो मी?
दुधासारखा आणि आपल्या गावातल्या दुधाने ठरवलं की आपल्याला जवळ कोणती शिटी आहे तुम्हाला आडेफाट्याला नेऊ काय तुम्ही पुण्याला बिनेला मला काय फरक पडणार आहे तर इथल्या लोकांनी ते दूध विकलं त्या दुधाबरोबर काय विकलं म्हणजे किती इमानदार आहेत भाऊ तुम्ही टाकतात मान्य करतात मी थोडी तर त्या दुधाची संगत पाण्याने केली आणि इथून ते दूध आळेफाट्याला गेलेलं आहे आळेफाट्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिला मातांनी ते दूध वगैरे खरेदी केलं त्या दुधाबरोबर काय खरेदी केलं मग ते दुधाचं पातेलं घरी आणलेले घरी दुधाचं पातेलं आणल्यानंतर गॅस पेटवलेला आहे दुधाचं पातेलं ठेवलेलं हे दूध तापतं हे दूध तापत असताना पाणी मात्र जळतं हे पाणी जळत असताना काय म्हणतंय ऐका आता आपण जळलो तरी काही हरकत नाही आपल्या मित्राने आपल्याला आळेफाटा दाखवलेला आहे म्हणून आपण आता जळालो तरी काही हरकत नाही कोण म्हणतं असं ते पाणी म्हणतंय आणि दूध विचार करतंय याला मोठ्याकीने घेऊन आलोत की चल तुला आळेफाट्याला नेतो म्हणून मोठ्याकीने घेऊन आलोत नाही हे मात्र जडतंय त्यावेळेस ते दूध आत्महत्या करायला निघालं म्हणजे काय झालं ओतू जायला लागलेलं हे आता ते दूध ओतू जात हे असं त्या बाईने बघितलं पानाचा शिंतळा घेतला त्या दुधावर मारला आपल्या मित्राची आपल्याला भेट झाली म्हणून पुन्हा दूध काय झालं शांत झालं म्हणून सांगतोय की दुधासारखा पाण्यासारखा मित्र असावा विठ्ठला झाली 8व्या क्रमांकाची भक्ती आणि 9व्या क्रमांकाची भक्ती स्वतःचं आत्मदहन करणं कोणी केलं माई बापांनी ए तुका म्हणे बरी सर्वांना इतिहास ज्ञात 2 पावलामध्ये सर्व काही घेतलेलं आहे वामन अवताराचा विषय डोळ्यासमोर आणा बळीराजांच्या दरबारामध्ये गेलेले आहेत वामन रूप धारण केलेले 2 पावलामध्ये सर्व काही घेतलं 3रा पाय कुठे ठेवला म्हटलं माझ्या डोंगरावर सर्व पातळामध्ये घातलेले स्वतःचं आत्मदहन त्या बळीराजांनी केलेलं आहे ही झाली 9व्या क्रमांकाची भक्ती आणि अशी जी भक्ती 9 विधा भक्ती आहे ना त्या 9 विधा भक्तीच्याच 9 वाटा आणि तुकोबराय महाराज हनुमंतरायांना विचारतायत काय भक्तीच्या त्या सुबटा कुणाला म्हटलं जातं हो ऐका ज्याने 10,000 सैन्याला जिंकलेलं असतं त्याला म्हणतात सुबटा मग हनुमंतरायांनी कोणत्या 10,000 सैन्याला जिंकलेलं होतं तर ऐका 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय यांना हनुमंतरायांनी आपल्या ताब्यामध्ये ठेवलेलं होतं म्हणून तुकोबराय महाराज त्यांना सुबटा शब्द वापरतात की काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा आता ज्यांना भक्तीच्या वाटा विचारायच्या आहेत त्यांना उद्धटपणाने विचारून चालेल का उदाहरणार्थ मी सांगतो एखाद्याला जर एखाद्याकडून तंबाखूचा विळा मागायचा असेल तर तो कोणत्या पद्धतीने मागतो तंबाखू किंवा एखाद्या महिला मातेला जर मिसरी वगैरे मागायची असेल तर ते असेच मागतात ना मग
साधा तंबाखूचा विडा मागणारा सुद्धा मायबापांना एवढ्या उद्धटपणाने मागू शकत नाही हो. एवढ्या उद्धटपणाने जर त्याने तंबाखूचा विडा मागितला तर म्हणतील त्याला जा, म्हणणार नाही. साधा तंबाखूचा विडा मागणाऱ्याला किती लाचारी पत्करावी लागते, जे खाणारे असतील त्यांच्या लक्षात येईल. हो दे रे म्हटले, दे जसा जीव निघून जातोय, जीव निघतोय त्याचा. साध्या तंबाखूचा विडा करता जर एवढी लाचारी पत्करावी लागतं मायबापांनो, मग ज्यांना भक्तीच्या वाटा विचारायच्या त्यांना उद्धटपणाने विचारून चालेल का? तर त्यांना तुकोबराय महाराज शरण जात आहेत अभंगाच्या प्रथम तुकोबराय महाराज या ठिकाणी दुरुक्त दोष वापरतात मायबाबा. 2 वेळा शरण शब्द वापरलेला आहे. किती वेळा? 2 वेळा. शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता असं म्हणून भागलं नसतं का हो? हा, शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता असं म्हणून भागलं नसतं का? मग तुकाराम महाराजांनी दुरुक्त दोष का वापरलात? याला शास्त्रामध्ये दुरुक्त दोष म्हणतात. तर असा 2 वेळा शरण शब्द का वापरलेला आहे त्याचं पहिलं कारण सांगतो मायबापांना, ऐका नीट लक्ष देऊन. मी तुम्हाला स्थूल रूपाने शरण आहे आणि सूक्ष्म रूपाने शरण आहे म्हणून 2 वेळा शरण शब्द वापरलेला आहे. आलं लक्षात? मी स्थूल रूपानेही तुम्हाला शरण आहे आणि सूक्ष्म रूपानेही तुम्हाला शरण आहे म्हणून 2 वेळा शरण शब्द आहे. दुसरं कारण आहे का? मी तुम्हाला बाहेरूनही शरण आहे आणि आतूनही शरण आहे म्हणून 2 वेळा शरण शब्द वापरलेला आहे. कारण काही लोक बाहेरून दाखवतात दिवाळी आणि आत असते होळी. हो, बाहेरून एवढं प्रेम दाखवतात, एवढं प्रेम दाखवतात काय, म्हणजे बाहेरून दाखवतात दिवाळी आणि आत असते होळी. मी तुम्हाला बाहेरूनही शरण आहे आणि आतूनही शरण आहे म्हणून 2 वेळा शरण शब्द वापरलेला आहे. मी तुम्हाला रामचंद्र प्रभूंचा अवतार द्वापार युगामध्ये दिला त्या काळातही मी तुम्हाला शरण होतो आणि आता कलियुगामध्येही मी तुम्हाला शरण आहे म्हणून 2 वेळा शरण शब्द आहे. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला संगती लागली नाही. रामचंद्र प्रभूंचा ज्यावेळेस अवतार झाला त्यावेळेस हनुमंतराय होते आणि अंगदाच्या रूपाने श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज होते. कोणाच्या रूपाने? वालीचा पुत्र अंगद, आणि तो अंगद म्हणजे जगद्गुरु तुकोबराय होते. मग अंगद हा हनुमंतरायांचा शिष्य होता. मग अंगदाच्या रूपाने त्यावेळेस मी तुम्हाला शरण होतो आणि आता तुम्ही सप्त चिरंजीवांपैकी एक आहात आणि मी तुकाराम महाराजांच्या रूपाने अवतार घेतलेला आहे
मग आता कलियुगात मध्येही मी तुम्हाला काय हे शरण आहे म्हणून 2 वेळा शरण शब्द वापरले. पुढचं कारण आहे का? अहो तुम्ही भगवान शंकर आहात म्हणून मी तुम्हाला शरण आहे, आणि भगवान शंकरांनीच हनुमंताच्या रूपाने अवतार घेतलेला आहे म्हणून मी तुम्हाला काय हे शरण आहे. कारण कुणाचा अवतार आहे? हनुमंतराय. तुका म्हणे रुद्रा आणि अंजनीची या कुमारा. तर तुम्ही भगवान शंकर आहात म्हणून मी तुम्हाला शरण आहे, आणि भगवान शंकरांनी हनुमंताच्या रूपाने अवतार घेतलेला आहे म्हणून मी तुम्हाला शरण आहे, म्हणून 2 वेळा शरण शब्द वापरलेला आहे. असे अनेक कारण सांगता येतील, अनेक भाव व्यक्त करता येतील मायबापांनो, म्हणून 2 वेळा शरण शब्द वापरलेला आहे. आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये लक्षात ठेवा, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किती मोठा अधिकार प्राप्त होऊ द्या तरी कुणाची तरी शरणागती ही पत्करावीच लागते. काही काही लोक सांगतात ना आमची मनाची माळा आहे, त्यांच्याकरता सांगतोय मी. काही लोक म्हणतात आपण जर सांगितलं ना हो पवित्र अशी गडामध्ये तुळशीची माळा धारण करून घ्या, ते आपल्याला शिकवतात. महाराज आमची मनाची माळा आहे म्हणतात. काय म्हणतात ते? मनाची माळा आहे. मग जे मनाची माळा सांगतात ना त्यांच्याकरता हे उदाहरण देतोय. लक्षात ठेवा, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किती मोठा अधिकार प्राप्त होऊ द्या तरी कुणाची तरी शरणागती ही पत्करावीच लागते. उदाहरण क्रमांक 1, हिंसक अशा प्राण्यावर आरूढ झालेले आहेत, विषारी अशा सर्पाचा चाबूक बनवलेला आहे, आणि जे आकाश मार्गाने येत आहेत त्यांचा अधिकार कमी होता का? कुणाचा इतिहास आहे हा? कुणाचा इतिहास सांगतोय मी तुम्हाला. 14 वेळा त्यांनी काळाला परत पाठवले, 1400 वर्ष आपले आयुष्य जगले, 14 ठिकाणी त्यांनी समाधी घेतली, 14 नाव धारण केले, आणि 1400 शिष्य आपल्या बरोबर ठेवले होते त्यांनी. कुणाचा इतिहास आहे? चांगदेव महाराजांचा. लक्षात ठेवा मायबापांना, एवढ्या मोठ्या अधिकाराचे चांगदेव महाराज, आणि त्या चांगदेव महाराजांना आमच्या 7 वर्षाच्या मुक्ताबाईंनी म्हणावं की चांगल्या तू काय हे म्हटले कोरा, आणि त्या चांगदेव महाराजांना आमच्या 7 वर्षाच्या मुक्ताबाईंची शरणागती पत्करावी लागली. म्हणून तर चांगदेव महाराज म्हणतायत, चांगदेव म्हणे आजी जन्माले गुरुपुत्र झाले मुक्ताईचा चांगदेव म्हणे. एवढ्या मोठ्या अधिकाराचे चांगदेव महाराज, आणि त्या चांगदेव महाराजांना आमच्या 7 वर्षाच्या मुक्ताबाईंची शरणागती पत्करावी लागली. उदाहरण क्रमांक 2, नामदेव महाराजांचा काय अधिकार होता? जो भगवान परमात्मा तुमच्या आमच्या स्वप्नामध्ये सुद्धा येत नाही, तो भगवान परमात्मा नामदेव रायांच्या हातून दूध प्राशन करत होता, नैवेद्य खात होता. तुम्ही सकाळी काकाराच्या भजनामध्ये ऐकत असणार, दूध पिऊ मोरे गोविंद लाला. अर्थात नामदेव रायांच्या हातून दूध प्राशन करत होते, नैवेद्य खात होते. एवढा मोठा अधिकार त्या नामदेव महाराजांचा. आणि त्या नामदेव महाराजांना संत महात्म्यांच्या सभेमध्ये आमच्या गुरुबा काकांनी म्हणावं की नामदेवा तुम्ही काय आहेत? कच्चे आहेत म्हटले. कच्चे नामदेव राय रावळामध्ये आलेले आहेत, भगवंताला म्हणतात उगीच देवा मला त्यांच्याकडे पाठवलं. म्हणजे नामदेवा काय झालं? अहो देवा मला ते कच्चा म्हणताय, देवा मी कच्चा आहे का? त्यावेळेस भगवान परमात्म्याने नामदेव रायांना सांगावं, नामदेवा खरोखर तुम्ही कच्चे आहेत. म्हणजे देवा तू त्यांच्या पार्टीचा केव्हापासून झाला? नाही, खरोखर कच्चे आहेत. एवढ्या मोठ्या अधिकाराचे नामदेव महाराज मायबापांनो, आणि त्या नामदेव महाराजांना आमच्या विसोबा खेचरांची शरणागती पत्करावी लागलेली. कोणाची शरणागती? विसोबा खेचरांची शरणागती पत्करावी लागली. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किती मोठा अधिकार प्राप्त होऊ द्या मायबापांनो
तरी कुणाची तरी शरणांगतीच पत्करावी लागते. याच नियमाला अनुसरून श्री संत जगद्गुरु तुकोबराज महाराज हनुमंतरायांची शरणांगती पत्करतायत की शरण शरण हनुमंता. आणि लक्ष थोडं बारीक लक्ष देऊन ऐका. समुद्रातलं खारं पाणी आहे आणि ते खारं पाणी जर आपण असं वंजळ भरून प्राशन केलं तर ते पाणी कसं लागतं? बोला लवकर. खारट लागतं, तोंड खराब होऊन जातं. तोंड खराब नाही झालं तर ताण जात नाही, ताण गेली तर ओकारी येते. कशाने? समुद्रातल्या खाऱ्या पाण्याने. परंतु त्याच समुद्रातलं खारं पाणी बाष्पीभवन वगैरे झाले, ढगांच्या तोंडात गेलं, ढगांच्या आड गेलं आणि त्याला जर कुठेतरी वारा वगैरे लागला आणि कुठेतरी ते पाणी आळात विहिरी तळ्यात नाड्यात कुठेतरी ते पाणी पडलं आणि ते पाणी जर ओंजळ भरून प्राशन केलं तर ते पाणी कसं लागतं? बोला. कसं लागतं? गोड लागतं. म्हणजे समुद्रातलं खारं पाणी ढगांच्या तोंडात गेलं तर ते गोड होतं मायबापांनी. त्याप्रमाणे एखाद्याची शरणांगती पत्करून जर ज्ञान संपादन केलं तर ते गोड होतं. विठ्ठल गोकणपट्टीचं ज्ञान जास्त. ऐका, गोकणपट्टीचं ज्ञान जास्त ना ते ग्रामपंचायतल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीसारखं असतं. काय काय मी आपल्या गावाचे काळीवाडीची पाण्याची टाकी किती हजार लिटरची धरताय तुम्ही? मला काय बांधून द्यायची नाही ना आश्वासनं द्यायची नाही. अंदाजे सांगा ना, 1,00,000-2 लाख बी सांगितलं मला फरक काय पडतोय? आणि त्या टाकीतलं पाणी जर गावामध्ये सोडून दिलं तर नंतर त्या टाकीमध्ये किती राहील? नंतर चिमणीने चिव केलं तरी तिला पाणी मिळणार नाही, कारण पाणी गावामध्ये सोडलं गेलं, टाकी खाली झाली. नंतर चिमणीने चिव केलं तरी तिला पाणी मिळणार नाही. परंतु एखादी नदी, एखादा नाला आहे आणि त्या नदीच्या तीरावर आपण गेलो, 5 लिटर पाण्याचा झिरा केला. काही भागामध्ये झरा बोलतात, काही भागामध्ये झिरा बोलतात. 5 लिटर पाण्याचा झिरा केलेला आहे. ते 5 लिटर पाणी काढून टाकलं, किती राहील त्याच्यामध्ये? पुन्हा 5 काढा, किती राहील? पुन्हा. आता असं तर सकाळपर्यंत चालू राहील. म्हणजेच गोकणपट्टीचं ज्ञान जास्त, रटलेलं ज्ञान जास्त, पाठांतर केलेलं ज्ञान जास्त. ते ग्रामपंचायतल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीसारखं असतं आणि एखाद्याची शरणांगती पत्करून जे ज्ञान संपादन केलेलं असतं ना ते झरातल्या पाण्यासारखं असतं. हे तुमच्या करता आहे, सर्वांकरता. कशा करताय? म्हणून तर म्हटलेले देन गुरु सेवा या बुद्धी पांडवा किंवा चौपालवी धरून करी मधुपुरी मागावी द्वारोदारी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा तद्विद्धी परमे पाहते. लक्षात ठेवा माई बापांनो, एखाद्याची शरणांगती पत्करून ज्ञान संपादन करणं फार महत्वाचं असतं. भगवान दत्तात्रेयांनी किती गुरु केले होते? बोला बोला, किती? 24. वा रे वा, टाळी वाजवा या पोरांनी करता सगळ्यांनी. किती गुरु केले होते भगवान दत्तात्रेयांनी? 24. मला जेवढे आठवतील तेवढे मी सांगतो. कशाचे नाव सांगतोय? भगवान दत्तात्रेयांचे गुरूंचे, दारूचे नाही. खरं ना, महाराज माफी मागून बोलतो मी. अलीकडे दारूचे नाव सांगणारे पण महाराज लोक आहेत. पण बोलू का, दारूच्या नाव ऐकून तुमचा उद्धार होणार नाही आणि सांगणारा मात्र नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. बुवा विठ्ठल विठ्ठल. आपण कशाचे नाव सांगतोय? भगवान दत्तात्रेयांचे गुरूंचे. मोजा मग करायची सुरुवात. पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, अग्नी, चंद्रमा, रवी, कपोत, अजगर, शिंदू, पतंग, मधुकृत, गज, मधुहा, हरिण, मीन, पिंगला, कुरूर, अर्भक, कुमारी, शतकृत, सर्प, उर्णनाभी आणि सुपेश कृत. किती झाले? भागवतातल्या 3 श्लोकांमध्ये हे 24 गुरूंचे नाव आलेले आहेत. मी सरळ पाठ करून घेतो, लोकांना श्लोक वगैरे काही समजत नाही म्हणून आपल्या मनात ठेवायचं ना अर्थ सांगायचा. बुवा विठ्ठल. ते श्लोक पाठ केले, 3 श्लोक पाठ केले म्हणजे लगेच 24 गुरु पाठ होऊन जातात.
हे तुमच्याकरता आहे हे सर्व. म्हणजे कारण कीर्तनकाराला काही कॉफी करून चालत नाही, सर्व पाठांतर करावं लागतं. तर असे 24 गुरु भगवान दत्तात्रेयांनी केले. म्हणून गुरु योग्य असावा, शिष्य योग्य असावा, नाही तर दोन्ही अधोगतीला जातात. याच नेमाला अनुसरून श्री संत जगद्गुरु तुकोबराजी महाराज हनुमंतरायांना म्हणतात की शरण शरण हनुमंता अंतमा आलो रामदूता. आणि खरोखर मायबापांनो, रामाचे दूत होते हनुमंतराय. श्री राम ने मोहे पठायो मैं रामदूत बनायो, सीता माँ की सेवा में रघुकुल का संदेशा लायो. तर ते रामाचे दूत होते म्हणून त्यांना रामदूता असा शब्द वापरतायत. आता ज्यांना भक्तीच्या वाटा विचारायचे आहेत त्यांना फक्त शरण जाऊन चालत नाही. व एखाद्याकडून जर एखाद्याला वस्तू मागायची असेल तर राम राम हो पाटील अमुक अमुक वस्तू द्या असं म्हणून चालत नाही. समजा एखाद्या विद्यार्थ्याकडून पुस्तक मागायचं असेल हो, तर त्याची काय करावी लागते, व्यवहारामध्ये काय करावी लागते, त्याची स्तुती करावी लागते. कशी स्तुती करावी लागते? आपल्या पाठशाळेमध्ये, आपल्या आश्रमामध्ये तुमच्यासारखा कोणीच नाही. काय करावं लागतं? तो किती का खौट खोबरन खट्याड गिराईक असे ना, काय बोललो मी, तो किती खौट खोबरन खट्याड गिराईक असलं तरी हरकत नाही, पण त्याची व्यवहारामध्ये काय करावी लागते? स्तुती करावी लागते. वा, तुमच्यासारखं का नाही आपल्या काळेवाडीमध्ये कोणीच नाही हो. व्यवहारामध्ये जशी स्तुती करावी लागते एखादी वस्तू प्राप्त करण्याकरता, त्या पद्धतीने श्री संत जगद्गुरु तुकोबराजी महाराज ज्यांना भक्तीच्या वाटा विचारायच्या आहेत त्यांना फक्त शरण जाऊन चालणार नाही, तर त्यांच्या वस्तुस्थितीचं वर्णन करतात की हनुमंत तुम्ही कसे आहात. तिसऱ्या चरणाला सुरुवात झालेली आहे का? तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात की हनुमंतराय तुम्ही शूर आहात, वीर आहात आणि स्वामीच्या कामगिरी करता सतत नेहमी तत्पर राहणारे आहात. आणि खरोखर मायबापांनो, हनुमंतराय हे खरोखर शूर होते. तुमच्या आमच्या शूरतेबद्दल बोलू का? आपण फक्त घरातल्या घरात म्हणतो तू काय समजली मला, काय आपण घरातच म्हणतोय फक्त तू काय समजली मला. पण लक्षात ठेवा, हनुमंतराय खरोखर शूर होते. सर्वांवर उपकार करणारा व्यक्ती महत्व जर कोण असेल रामायण ग्रंथामध्ये तर एकमेव हनुमंतराय आहेत. सर्वांवर उपकार केला बुवा. लक्ष्मणाला ज्या वेळेस शक्ती लागली त्यावेळेस द्रोणागिरी पर्वत उचलून
ऐरावण मैरावणाने राम लक्ष्मणाला पातामध्ये चोरून नेले होते. त्या ठिकाणून देवीची अवकळा करून हो जर कोणी सोडून आणला असेल तर फक्त हनुमंतरायांनी. म्हणजे अर्थात सर्व हो रामाची आणि भरताची भेट घालून दिली. भरतार उपकार केला. नीट लक्ष देऊन आहे का? रामाची आणि सीता मातेची भेट घालून दिली. सीता मातेवर उपकार केला. सर्वांवर उपकार करणारा व्यक्ती महत्व जर कोण असेल एकमेव रामायण ग्रंथामध्ये तर हनुमंतराय. आणि खरोखर मायबापांना हनुमंतराय हे शूर होते, वीर होते आणि स्वामीच्या कामगिरी करता सतत नेहमी तत्पर राहणारे होते. आणि असे जे हनुमंतराय आहेत त्या हनुमंतरायांनी कोणत्या मातेच्या उदरातून या अमृत लोकामध्ये म्हणजे भगवान शंकरांनी कोणत्या मातेच्या उदरातून हनुमंताच्या रूपाने या मृत्यू लोकांमध्ये अवतार घेतलाय त्याचा उल्लेख शेवटच्या चरणामध्ये.
तीन चरणाचं भारत आपल्या आहे. चौथ्या चरणामध्ये पदार्पण केलेलं आहे. आता चौथ्या चरणावर काही चिंतन मांडण्यापूर्वी अगोदर सर्वांनी मोठ्या प्रेमाने एक वेळ हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नाव तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या. ऐका माय बापांना, जर सुशील मुलगा असेल, कसा बोललो मी, सुशील मुलगा असेल तर समजावं की त्याच्या आईची पुण्य आहे. कुणाची पुण्य आहे? आईची पुण्य आहे. चतुर मुलगा असेल तर समजावं त्याच्या वडिलांची पुण्य आहे. दिसायला चतुर आणि वागणुकीत फितूर असं नाही बरं का. काय सुशील असेल तर आईची पुण्य आहे, चतुर असेल तर वडिलांची पुण्य आहे. दानशूर जर मुलगा असेल, अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये, अशा सत्कार्यामध्ये हातभार लावणारा जर मुलगा असेल, दान धर्म करणारा जर मुलगा असेल तर समजावं त्याच्या वंशाची पुण्य आहे. कुणाची पुण्य आहे? त्याच्या वंशाची पुण्य आहे. आणि भाग्यशाली असेल तर स्वतःची पुण्य आहे. किती झाले? हा, तुम्हाला का भूका लागल्या? किती किती सांगितले मी? बरोबर आहे. किती? 4. सुशील असेल तर आईची पुण्य आहे, चतुर असेल तर वडिलांची पुण्य आहे, दान धर्म करणारा असेल, धार्मिक कार्यक्रमामध्ये हो हातभार लावणारा जर असेल तर त्याच्या वंशाची पुण्य आहे, आणि भाग्यशाली असेल तर स्वतःची पुण्य आहे. आता याच्या उलट सांगतो, उन्मत्त जर मुलगा असेल, कसा हो? उन्मत्त कुणाला म्हणतात हो? खाऊन येते खातोय, पिऊन येते पितोय, जाऊन येते ते जातोय, करून येते करतोय, बोलून येते बघतोय, वागून येते तो वागतोय, हे त्याला म्हणतात उन्मत्त. कारण मी सांगत नाही, ज्ञानोबरानेच वर्णन केलेलं आहे. करणी याचे नावे भलतेच करी. खाऊन येते खातो, पिऊन येते पितो, जाऊन येते ते जातो, करून येते करतो, बोलून येते बघतो, वागून येते तो वागतो, हे त्याला म्हणतात उन्मत्त.
असा उन्मत्त जर मुलगा असेल तर समजावं की त्याच्या आईचा दोष आहे. विठ्ठल कुणाचा दोष बोललो मी? आईचा दोष. आणि मूर्ख मुलगा जरा असेल, हा कसा मूर्ख? मूर्ख कुणाला म्हणतात? आता या पखवाजातलं मला काही समजत नाही, या पखवाजातलं मला काही समजत नाही, पण मला त्याच्यातलं काही समजत नाही हेही मला समजत नाही. त्याला म्हणतात उजवत बोलता तुम्ही तर, म्हणजे साहजिक आहे ना. पखवाजातलं मला जर काही कळतच नाही आणि तेही मला कळत नाही, मला त्याच्यातलं काही कळत नाही हेही मला कळत नाही, म्हणजे मी त्याच्यातलं काय झालो? मूर्ख. सरळ बुवा. म्हणजे असा मूर्ख मुलगा जर असेल तर समजावं त्याच्या वडिलांचा दोष आहे, बापाचा दोष आहे. आणि मक्कीचूच चमडी जाए लेकिन दमडी ना जाए, हो असा मक्कीचूच कवडी चुंबक जर असेल तर समजावं त्याच्या वंशाचा दोष आहे. कुणाचा दोष आहे? कार्यकर्ते मंडळी 2, 4, 5 लोक असतात बुवा. कोणत्याही गावामध्ये 2, 4, 5 लोक असतात कार्यकर्ते मंडळी. ते कार्यकर्त्यांनी जर सांगितलं हो बुवाजी आपल्या गावामध्ये का नाही आपल्या वस्तूवर का नाही एक अखंड हरिनाम सप्ताह चाललेला आहे, हनुमंतरायांचं प्राण प्रतिष्ठा केलेली आहे आणि 36 वर्षापासून आपल्या वाडवडिलांनी ही परंपरा चालू ठेवलेली आहे, आपण पुढे चालू ठेवायची, तर तुम्हाला जे काही द्यायचं असेल ते द्या. नाही या ना उद्या, या ना उद्या, या ना उद्या, कालाही होतोय तरी त्याचं उद्या संपत नसतं. मग त्याच्यातला एखादा तापट कार्यकर्ता असतो, तापट, कारण सर्व कार्यकर्ते काही सारखे नसतात. एखादा तापट कार्यकर्ता असतो, तो सहज बोलून जातो, हो काय उठले का सुटले त्यांच्याकडे जाता जाऊ दे ना, त्यांचं खानदानच नाही, ते तुम्ही बोला, मी कशाला पता करू, तुमचं गाव आहे तुम्ही बोलावं. सहज बोलून जातात, त्यांचं खानदानच तसलं म्हणतात. म्हणजे अर्थात मक्कीच कवडी चुंबक जर असेल तर समजावं त्याच्या वंशाचा दोष आहे, आणि दरिद्री असेल तर स्वतःचा दोष आहे. जाणकार मंडळी शिरूप बोलून जातो. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुराः उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. आता याच्या उलट ऐका. उन्मत्त मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कृपण वंश दोषेन आणि आत्मदोषेन दरिद्रता. आता काही कोणाचा संशय राहिला का माझ्यावर? हे 4 आणि ते 4 किती झाले? 8. आता ऐका पुढं. काही ठिकाणी वडील हे चांगले असतात परंतु त्यांच्या उदरी वाईट मुलगा जन्माला येतो. उदाहरणार्थ उग्रसेन हा चांगला होता परंतु दुष्ट कंसासारखा मुलगा जन्माला आलेला आहे. उग्रसेन कसा होता? चांगला, आणि मुलगा कसा जन्माला आला? दुष्ट कंसासारखा मुलगा जन्माला आला. आता दुष्ट कंस कसा जन्माला आलेला आहे फार मोठा इतिहास आहे, मी तेवढा सांगत बसत नाही. तर लक्षात ठेवा मायबापांनो, उग्रसेन जरी चांगला होता परंतु वाईट मुलगा जन्माला आलेला आहे. हो चला पुढं. काही ठिकाणी वडील हे वाईट असतात आणि त्यांच्या उदरी मुलगा चांगला जन्माला येतो. उदाहरणार्थ हिरण्यकश्यपू, देवाचं नाव सुद्धा न घेऊ देणारा तो हिरण्यकश्यपू, आणि त्याच्या उदरी भक्त प्रल्हादासारखा मुलगा जन्माला आलेला आहे. त्याचं कारण काय आहे? तर ज्या वेळेस आई हिरण्यकश्यपू तपश्चर्या करण्याकरता निघालेला आहे, निघाल्यानंतर रस्त्यातून जात असताना एका झाडावर एक पोपट बसलेला होता आणि तो पोपट कमी नारायण 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 असं नामचिंतन करत होता. आणि या दुष्टाच्या कानावर ते शब्द गेलेले आहेत. हा दुष्ट घरी परत आलेला आहे. घरी परत आल्यानंतर त्या कयादू मातेने विचारलेले, स्वामी तुम्ही तपश्चर्या करण्याकरता निघाले होते? म्हणे हो. म्हणे मग परत का आले? अगं मला कने रस्त्यामध्ये जाताना अपशकुन झाला. म्हणे काय झालं? एका झाडावर कने एक पोपट बसलेला होता, तो कने नारायण 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 असं म्हणत होता. आणि पोपट काय म्हणत होता? अगं खरोखर तो नारायण 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 असं म्हणत होता. आणि पोपट कुठे असं बोलतो का? अगं काय सांगतो तुला, खरोखर तो नारायण 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 जवळ 108 वेळा त्या दुष्टाच्या मुखातून नारायणाचं नामचिंतन वधून घेतलं. त्याच रात्री गर्भधारणा राहिली आणि त्याचा परिणाम सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला आणि उद्धवाला दला कृष्णदाता. भक्त प्रल्हादासारखा मुलगा जन्माला आला. लक्षात ठेवा मायबापांनो.
म्हणजेच वडील वाईट होते, मुलगा चांगला जन्माला आलेला आहे. आणि काही ठिकाणी आई वडीलही वाईट असतात आणि त्यांच्या उदरी मुलगाही वाईटच जन्माला येतो. बी पेरोनिया त्याची घ्यावे फळ, बी पेरोनिया त्याची घ्यावे फळ आणि डोरलीस केळ कैसे येते. एकाने काय केलं, आपल्या शेतामध्ये डोरली नावाचं वांग्याचं बी भेटतं आमच्या भागामध्ये. त्या डोरली नावाचं वांग्याचं बी लावलं त्याने शेतामध्ये आणि वाट पाहतोय केळीची. काय बोललो मी, झाडं कशाचे लावले त्याने, वांग्याचे, आणि वाट कशाची पाहतोय. आता खरं सांगा माय बापांनो, वांग्यांच्या झाडांना किती दिवसानंतर केळी लागणार आहे. कारण हे कदापि शक्य नाही. तो संपून त्याच्या 2, 4, 5, 25 पिढ्या संपून जातील, परंतु वांग्यांच्या झाडांना कदापि केळी लागू शकत नाही. म्हणजे बी पेरुनिया त्याची घ्यावे फळ, डोरली केळ कैसे येते. पूर्वी गावा शेजारी आंब्यांचे झाडं असायचे, त्याला काय म्हणायचो आपण हो, आमराई म्हणायचेत ना. काय म्हणायचो त्याला, आमराई. शाळा सुटली की लहान लहान मुलं त्या आंब्यांकडे निघायचे आणि तो आमराईवाला घरी जेवणाकरता आलेला होता. 5 वाजलेले होते, सायंकाळी घरी जेवणाकरता आलेला होता आणि पोरांनी शाळा सुटली आणि आमराईकडे निघाले. पूर्वीचा आनंद येतो हो, आता ह्या मुलांना तो आनंद मिळत नाही. मग ते कैऱ्या तोडता येत, झाडावरच्या आंब्याच्या कैऱ्या तोडता येत आणि आमराईवाला आल्यानंतर आमराईवाल्याला बघितलं, मुलं तिथंच थांबले. बरोबर आहे का, मुलांनी तोड काढली. एक मुलगा झाडावर चढलेला होता आणि आमराईवाल्याचा वरचा मधला जरा व्यवस्थित होता. आमराईवाल्याने सांगितले, तुला मारणार नाही, तुला ठोकणार नाही, तुला काही करणार नाही, तू अगदी सावकाश उतर. त्याला गोडी गुलाबीने व्यवस्थित झाडावरून खाली उतरून घेतलं. उतरून घेतल्यानंतर त्याचा कान पकडलेला आहे आणि त्याला सांगितलं की चल, तुला तुझ्या बापाजवळ नेतून तुझं नाव सांगतो. अरे तुझ्या बापाचं तू एकुलता एक पडला असता, घसरला असता, पाय मुडला असता, काही झालं असतं, झाडावरून खाली पडला असता, काही झालं असतं तर. म्हणे मला कुठे नेत आहेत. अरे तुझ्या बापाजवळ नेऊन तुझं नाव सांगतो ना, हा झाडावर चढलेला होता. म्हणे माझा बाप त्याने दुसऱ्या झाडावर चढलेला आहे. बाप तसा हो, सरळ बा. म्हणजे जर आई वडील वाईट असतील तर मुलगाही वाईटच जन्माला येतो. तुम्ही कुणाहीकडे टाका तरी त्यांच्यात काही फरक पडत. मग महाराजांकडे जरी पाठवला ना तरी तो उमटूच जातो बुवा तसा. म्हणजे हो, काही ठिकाणी आई वडील वाईट तर मुलगाही वाईटच असतो आणि काही ठिकाणी आई वडील हे चांगले असतात आणि त्यांच्या उदरी मुलगाही चांगला जन्माला येतो. हे शुद्ध वंश रूपी वेलीला ऐका माय बापांनो, वंश रूपी वेलीला अपत्य रूपी फळ लागणे हे परमभाग्याचं लक्षण मानलं जातं. आणि त्या अंजनी मातेची तपश्चर्या आणि त्या अंजनी मातेची तपश्चर्याचं प्रतीक म्हणून हनुमंतरायांसारखं व्यक्तिमत्व अवताराला आलेलं आहे. म्हणून अंजनीच्या तपासाठी आणि महारुद्र आले पोटी. हो, त्या अंजनी मातेची तपश्चर्या आणि त्या अंजनी मातेचे तपश्चर्या म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. अंजनी मातेची तपश्चर्या, त्या तपश्चर्याचं प्रतीक म्हणून हनुमंतरायांसारखं व्यक्तिमत्व अवताराला आलेलं आहे. म्हणून तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा आणि काय भक्तीच्या त्या वाटा सुभदा ज्ञानेश्वर. या अभंगावर आपण धावता चिंतन करण्याचा, धावता सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज पवित्र असा 3.5 मुहूर्तांपैकी आज
गुढीपाडवा हे एक मुहूर्त आहे. आता मनात होतं की टाळी वाजवावी, गुढी उभारावी, परंतु विचार केला की हनुमंतरायांची प्राणप्रतिष्ठा, म्हणून अजूनही आल्यानंतर हनुमंतरायांचं दर्शन घेतल्यावर थोडा विचार बदलला आणि म्हणून त्यांच्याचकडे त्यांचे कारण जीवाने जीवाशी शरण जाऊ नये, जीवाने जडाशी शरण जाऊ नये, जीवाने देवाशी शरण जावं, म्हणून ह्याच नियमाला अनुसरून आज हनुमंतरायांची प्राणप्रतिष्ठा तुमच्या गावामध्ये झालेली आहे. आणि हनुमंतरायांची प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने हा ज्ञानयज्ञ चाललेला आहे, म्हणून हा अभंग घेतला. 3.5 मुहूर्तांपैकी आज गुढीपाडवा. सर्वांना या गुढीपाडव्याच्या मी शुभेच्छा देतो. आपला हे वर्ष आनंदाचं, समृद्धीचं, भरभराटी जावं हीच हनुमंतरायांच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला ह्याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. त्या सत्यासाठी जे मार्गदर्शक आहेत हरिभक्ती परायण बाबुराव गंगाराम काळे असतील, गुलाबबाबा नवले असतील, आदी करून सर्व ज्येष्ठ मंडळी गेली 36 वर्षापासून त्यांनी हा सोहळा इथपर्यंत आणला आणि हे कार्य आमच्या हाती सुपूर्द केलं. आम्ही तरुणांना हे कार्य करण्याचा लाभ खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळे मिळालेला आहे. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. या ठिकाणी काही सूचना होतील. खऱ्या अर्थानं महाराज या ठिकाणी आता पहिला दिवस आहे आणि आमच्या वाडीचा जर विचार केला तर अगदी महिला मंडळ माईक ठेवू का खाली माईक, हा, आमच्या वाडीचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं अगदी 45 ते 50 घरांची वाडी आहे आणि प्रत्येक घरात 60-65 वर्षाच्या पुढचे माणसं राहतात आणि तेही 2-2च. आमचा सर्व उदरनिर्वाहाच्या उद्देशाने सर्वात तरुण वर्ग शहराच्या ठिकाणी आहे आणि हे जे दिसतात हे तुम्ही मगाशी म्हटले महाराज जे घरी असतील, मला वाटतं आता जवळजवळ घरी कोणीच नाही, जेवढे आहेत तेवढे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हा पहिला दिवस आहे. उद्यापासून या ठिकाणी शेजारच्या गावाची या ठिकाणी उपस्थिती भरभरून राहणार आहे. त्या मार्फत कदाचित उद्या पडदा सोडायला लागेल ही गॅरंटी आहे, कारण आज सणासुदीचा दिवस आहे त्याच्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे. पण शिंदेबाबा या ठिकाणी उद्या गाडी भरून माणसं आणणार आहेत. जांभेकर मंडळी असतील उद्या गाडी भरूनच येईल बाबा शिवाजी बाबा उद्या, कारण 9 दिवस भरपूर सावड झाली काळेवाडीकरांची, ती फिरली पाहिजे. त्यांचा सप्ताह झाला. जांभळ्याची वाडी जांभळ्याचा 9 दिवसाचा सप्ताह होता, पण आमच्या वाडीतून टाळे लावून तिकडे जात होते सप्ताहाला. इकडे घर लुटून दिली असती तरी लोकांना फिकीर नव्हती. पण तुम्ही सांगितलं तर सर्व भक्ती आमच्या मंडळीची, त्यांच्याकडे सगळ्या टाळेवर. खऱ्या अर्थानं मी आजच्या बारीदारांना विनंती करतो महाराजांचा श्रीफळ या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आजचे जे सौजन्यकार आहेत, खऱ्या अर्थानं जे संतपूजन होतं, सौभाग्यवती तुळसाबाई मारुती मातेले आणि सौभाग्यवती चंद्रभागा दत्तू मातेले यांच्या या ठिकाणी संतपूजनातून या ठिकाणी महाराजांना या ठिकाणी आपण आमंत्रित केलं.
मी मारुती माते यांना विनंती करतो आपण या ठिकाणी महाराजांचा श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे. एवढ्या अजून एक क्षण आणा काढून ठेवलं ते माहिती तर जांभळेवरून सुद्धा बाबा या ठिकाणी आलेले आहेत, शिवाजी बाबा आहेत, आधी करून गावातली जवळजवळ सर्व महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. उद्यापासून सर्वांनी जरा लवकर यायचा प्रयत्न करायचा आहे. उद्या बरोबर 7ला कीर्तन चालू होईल. 6:45लाच मंडप या ठिकाणी भरला जाईल याची सर्वांनी काळजी घ्यायची. विशेष करून पुण्याकडून बरीचशी मंडळी आली, आमचे विठ्ठल मोठ्या आहेत त्या ठिकाणी प्रकल्प आहे. उद्या गाडी भरून माणसं तिकडून आणायची आहेत. या ठिकाणी आपल्या सोहळ्याची या ठिकाणी शोभा वाढवायची आहेत. आलेल्या सर्वच भाविकांचे या ठिकाणी मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. अगदी 7 दिवस हे सहकार्य सर्वांनी करायचं आहे. या ठिकाणी आजचा जो जागर आहे या ठिकाणी आजचा जागर चैतन्य प्रासादिक भजनी मंडळ चैतन्यपुरी यांचा आहे, पण मला वाटतं या ठिकाणी जागरवाली मंडळी आली नाहीत. तर मी ग्रामस्थांच्या वतीनं आणि आमच्या बारीदाराच्या वतीनं आज निलेश महाराजांना विनंती करतो की संत मोकाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी 1 तास भराचा जागर आपण करायचा आहे. सर्वांनी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. खऱ्या अर्थानं महाराजांचा पहिला सन्मान होतोय. चित्रीकरणवाले पुढे या. पुंडलिकावधी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या कार्यक्रमासाठी जे गायक म्हणून लाभलेले आहेत, आज पहिला दिवस आहे, त्यांचं स्वागत करणं आपलं काम आहे. हरिभक्तीपरायण संगीत विशारद आमचे परमसे परममित्र अभिषेक महाराज आदाने अगदी 10 वर्षापूर्वी भेट झाली आणि त्या संमतातून आज पुन्हा त्यांना इकडं बोलवण्याचा योग आला. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवायचे. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत त्यांचे छोटे बंधू या ठिकाणी आहेत, हरिभक्तीपरायण किरण महाराज आदाने. या ठिकाणी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि महाराजांचा परिचय म्हणजे अगदी काय स्तुती करायची करू तेवढी थोडी. निलेश महाराज बोलके त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्या बाळ मोकळा करता एकदा टाळ्या वाजवायच्या. तिकडे समीर महाराज फुलवले त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. इकडे कुणाल महाराज आहेत त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. शिंदे मामा हार्मोनियम वादक त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायचे. आणि सर्वांना विनंती, अभिषेक महाराज आणि किरण महाराज, निलेश महाराज, उद्या या ठिकाणी तेज असा हल्ला पाहिजे, असं वातावरण झालं पाहिजे. आज कमी नाही केलं, पण उद्यापेक्षा याच्यापेक्षा, आता पहिला दिवस होता, उद्या याच्यापेक्षा आणखीन वातावरण तुम्ही करणार आहात ही आमची अपेक्षा आहे. या ठिकाणी उद्याचे जे कीर्तनकार आहे हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज पाटील आळंदी देवाची, खऱ्या अर्थानं ह्या महाराजांच्या कीर्तनाला गर्दी होते. ही कशामुळं एक सांगायचं झालं तर हे महाराजांना फक्त एकच पाय आहे आणि एका पायावरती ते 2 तास उभे राहतात आणि हे पाहण्यासाठी खास गर्दी होते. आणि त्यांचं या ठिकाणी आपण कीर्तन ठेवलेलं आहे. उद्या भरभरून या ठिकाणी गर्दी करायची आहे आणि कार्यक्रमाला प्रतिसाद द्यायचा आहे. उद्याचा जो हरिजागर आहे गवळी बाबा प्रासादिक भजनी मंडळ जांभळे आणि श्री दत्त प्रासादिक भजनी मंडळ शिंदेवाडी मामा, आपण याची नोंद घ्यायची. उद्या जागराला 2 गाड्या भरून आणायच्या आहेत. सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. या ठिकाणी आता साईडला मंदिरापुढे पंगत होईल, महिलांची पंगत होईल. जागा असेल तर पुरुष मंडळी इकडे बसायचं का बरं. पहिला दिवस आहे, पब्लिक कमी आहे, हरकत नाही. शाळेच्या आवारामध्ये महिलांची पंगत होईल, त्यानंतर पुरुषांची पंगत होईल. जागा असली तर सगळेच बसा, हरकत नाही. परंतु या ठिकाणी जे संस्थेचे विद्यार्थी आहेत आणि महाराज मंडळीला भोजन या सभा मंडपातच दिलं जाईल, याची कार्यकर्त्यांनी नोंद घ्यायची.